नमस्कार. आज मी कंटोली वाल अशी रसभाजी करणार आहे. परतलेली भाजी पण करतात, पण मी रसभाजी करणार आहे. चांगली कवळी हिरवीगार अशी कंटोली मला मिळाली होती बाजारामधनंही पहा. चांगली कवळी आहेत आणि ह्याची ही जी स्किन असते ना कंटोल्याची ती खडबडीत असते. ती जरा खरबडून घ्यावी लागते. सोललेले वाल माझ्याकडे होतेच, त्याच्यामुळे म्हटलं चला रसभाजी करूया आणि ती जरा झणझणीत करायची आहे म्हणून जिरे, धणे नंतर सुक्या ज्या मिरच्या घालण्याच्याऐवजी माझ्याकडे ना हिरव्या मिरच्याच लाल झालेल्या होत्या त्या घातल्यात. त्याच्यामध्ये थोडे लसणाच्या पाकळ्या, नंतर ओल्या नारळाचा चव घातलेला आहे. हे सगळे मी वाटून घेणार आहे. कांदे आणि बटाटे घेतलेले आहेत. पहा बरं, ही अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहे अगदी एका आकारामध्ये. आणि कवळी कंटोली असेल ना तर बी असेल तरी चालेल, पण जर जून बी असेल तर ती काढून टाकायची. कुकरमध्ये करणार आहे भाजी, त्याच्यामुळे कुकर तापत ठेवला होता आणि त्याच्यामध्ये तेल घालून तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, राई, हळद हे घातलं आहे. चिरलेला कांदा घातला आहे. ही भाजी पण घातलेली आहे आणि वाल होते तेही घातलेत. तर त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे, मसाला आणि गोडा मसाला पण घातलेला आहे. छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर हे आपण जे वाटण केलं होतं ना, जिरे, धणे, लसूण, मिरची, नारळाचा चव, ते देखील त्याच्यामध्ये मी आता घातलं आहे. थोडंसेही कडसर असतात कंटोली म्हणून गूळ आणि थोडी चव बदलण्यासाठी साखर घेतलेली आहे. आता मिक्सर जरा सर्व मी त्याचं पाणी घेतलं आणि तेही त्याच्यात घातलेलं आहे. छान रटरटत आहे भाजी. मीठ घातलं आहे चवीनुसार आणि कुकरचं झाकण लावलं आहे आणि ह्याच्या मी 2 शिट्ट्या करणार आहे. इथे मी एकच शिट्टी दाखवलेली आहे, पण 2 शिट्ट्या घेतल्यात त्याच्या. आणि पहा बरं, कुकर थंड झाल्यानंतर भाजी काढून घेतलेली आहे मी वाडग्यामध्ये. आणि अशा प्रकारे कंटोली वाल भाजी आपली रेडी आहे. कोथिंबीर भुरभुरवलेली आहे. मी म्हटलं आहे ना, कांदा घालून देखील तेलावरची भाजी करतात, पण ही कंटोली वाल रसभाजी तयार. धन्यवाद.